नमस्कार. आज आपण कायद्याच्या एका अशा इंटरेस्टिंग भागाबद्दल बोलणार आहोत, जिथे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वचन किंवा करार हा कायदेशीर बंधनकारक नसतोच. खरं तर काही करार असे असतात जे बनल्याच रद्द ठरतात. आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल, बरोबर? कुठे क्रिकेट मॅचवरची पैज आणि कुठे लग्न न करण्याचं वचन. पण गंमत म्हणजे कायद्याच्या नजरेत ह्या दोन्हींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आणि ती काय आहे, हेच आपण आज पाहणार आहोत. तर या सगळ्याच्या मुळाशी आहे व्यर्थ करार ही संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर असा करार ज्याला कायद्याच्या जगात काहीच किंमत नसते. तो सुरुवातीपासूनच म्हणजे फ्रॉम डे वन शून्य असतो आणि म्हणूनच त्यावर कोणीही कोर्टात जाऊ शकत नाही. आणि हो, हे नियम काही कुठूनही आलेले नाहीत. भारतीय करार कायद्यामध्ये याची एक स्पष्ट यादी दिलेली आहे. चला, तर मग या कायद्यात नेमकं काय म्हटलंय आणि त्यामागचा विचार काय आहे हे समजून घेऊया. आजच्या आपल्या या चर्चेत आपण या 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. आपण बघणार आहोत की कोणते करार स्वातंत्र्यावर बंधनं घालतात, त्यातले महत्त्वाचे अपवाद कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या नियमांमागे कायद्याचा हेतू तरी काय आहे. चला, आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, म्हणजे असे करार ज्यांना कायदा मुळातच परवानगी देत नाही. का? कारण ती लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या आणि सार्वजनिक धोरणांच्याच विरोधात जातात. आपण सुरुवात करूया एका अगदी मूलभूत स्वातंत्र्यापासून. बघा, कायद्यानुसार कोणत्याही सज्ञान व्यक्तीला तू लग्न करू नकोस असं बंधन घालणारा कुठलाही करार पूर्णपणे व्यर्थ असतो. कायदा म्हणतो लग्न करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यावर बंधन घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. अगदी तसंच काम करण्याच्या स्वातंत्र्याबद्दलही आहे. कायदा काय म्हणतो बघा, की ज्या करारामुळे कोणालाही कोणताही कायदेशीर व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्यापासून रोखलं जातं, तो करार व्यर्थ आहे. यामागचा उद्देश अगदी सरळ आहे. प्रत्येकाला आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने पैसे कमावण्याचा हक्क आहे. आणि विचार करा, जर एखादा करार लोकांना न्याय मागण्यापासूनच अडवत असेल तर तो करारसुद्धा व्यर्थ ठरतो. म्हणजे कसं? तर समजा एखाद्या करारामध्ये लिहिलंय की वाद झाला तर कोर्टात जायचंच नाही, किंवा कायद्याने केस दाखल करायला दिलेली मुदत कमी करून टाकली असेल, तर असे करार चालत नाहीत, ते अवैध ठरतात. आता तुम्हाला वाटेल की हे नियम खूपच कडक आहेत, पण कायदा फक्त कडक नसतो, तो व्यावहारिकही असतो. म्हणूनच आपण आता जे नियम पाहिले त्याला काही खूप महत्त्वाचे अपवाद आहेत आणि ते समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर साधा नियम काय आहे की तुम्ही कोणालाही व्यवसाय करण्यापासून रोखू शकत नाही. पण याला एक मोठा अपवाद आहे, तो म्हणजे गुडविलची विक्री. म्हणजे काय? तर समजा कोणी आपला चालता बोलता व्यवसाय विकला, त्याच्या नावासकट, त्याच्या ग्राहक वर्गासकट, तर ज्याने तो विकत घेतला आहे त्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी विकणाऱ्या व्यक्तीला ठराविक ठिकाणी आणि ठराविक काळासाठी तसाच व्यवसाय करण्यापासून रोखता येतं. आणि हा करार पूर्णपणे वैध असतो. याशिवाय अजून काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, पार्टनरशिपमध्ये असताना भागीदार ठरवू शकतात की आपण याच प्रकारचा दुसरा व्यवसाय करणार नाही, जेणेकरून आपापसात स्पर्धा नको. किंवा नोकरीच्या काळात एखादा कर्मचारी त्याच वेळी दुसरीकडे काम करणार नाही, अशी अटसुद्धा पूर्णपणे वैध असते. आणि हो, कायदेशीर कारवाईच्या नियमाला सुद्धा एक महत्त्वाचा अपवाद आहे. 2 पक्ष आपापसात ठरवू शकतात की भविष्यात काही वाद झाला तर आपण तो कोर्टात नेण्याऐवजी लवादाकडे म्हणजे आर्बिट्रेशनमध्ये सोडवू. खरं तर कायदा अशा पर्यायी वादनिवारण पद्धतीला प्रोत्साहनच देतो. चला, आता अशा करारांकडे वळूया जे एकतर खूपच अनिश्चित असतात किंवा मग निव्वळ जुगारासारखे असतात. कायद्याला स्पष्टता आवडते, त्यामुळे अशा गोष्टींना तो व्यर्थ ठरवतो. कायदा अगदी स्पष्ट सांगतो की जर करारातल्या अटी इतक्या अस्पष्ट असतील की त्यांचा अर्थच लावता येत नसेल, तर तो करार रद्दबातल ठरतो. समजा मी म्हणालो, मी तुला 100 टन तेल विकेन. अरे पण कुठलं तेल? शेंगदाण्याचं, सोयाबीनचं की गाडीत घालायचं? जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत तो करार वैध होऊच शकत नाही. आणि मग येतो पैजेचा करार, ज्याला आपण वेजरिंग अग्रीमेंट म्हणतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा जुगार आहे. म्हणजे एका अनिश्चित घटनेच्या निकालावर पैसे लावणं. पाऊस पडेल की नाही, मॅच कोण जिंकेल, ह्यात एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याचं नुकसान, दुसरं काहीही नाही. एखादा करार पैजेचा आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर या 4 गोष्टी तपासा.
पहिलं, त्यात पैसे देण्या-घेण्याचं वचन आहे का? दुसरं, हे पैसे देणं-घेणं एका अनिश्चित घटनेवर अवलंबून आहे का? तिसरं, दोन्ही पक्षांचा त्या घटनेच्या निकालाशिवाय दुसरा काहीही स्वार्थ नाहीये का? आणि चौथं, त्या घटनेवर कुणाचंच नियंत्रण नाहीये का? जर ह्या सगळ्याची उत्तरं हो असतील, तर तो 100% पैजेचा करार आहे आणि तो व्यर्थ आहे. आता स्क्रीनवर फक्त एक आकडा दिसतोय, 500 रुपये. ह्याचा पैजेच्या कराराशी काय संबंध असू शकतो बरं? आणि हीच तर खरी गंमत आहे. हा आहे एक आश्चर्यकारक अपवाद. कायद्यानुसार बाकी सगळ्या पैजा जरी व्यर्थ असल्या तरी घोड्यांच्या शर्यतीत जिंकणाऱ्याला 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचं बक्षीस देण्याचा करार मात्र वैध मानला जातो. हा कायद्याने खास दिलेला एक अपवाद आहे. तर मग या सगळ्या नियमांमधून आपण काय शिकलो? हे नियम आहेत तरी कशासाठी? चला ह्या चर्चेच्या शेवटी ह्या सगळ्या मागचा जो मोठा उद्देश आहे तो समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं झालं तर हे सगळे नियम कशासाठी आहेत? तर लोकांचं वैयक्तिक स्वातंत्र्य जपण्यासाठी. मग ते लग्न करण्याचं असो किंवा व्यापार करण्याचं. प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क मिळावा यासाठी. व्यावसायिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असावी यासाठी. आणि हो, सट्टेबाजीला किंवा जुगाराला कायद्याचा आधार मिळू नये यासाठी. या सगळ्याचा मूळ उद्देश एकच आहे, एक निष्पक्ष आणि चांगला समाज घडवणं. हे तर खरं आहे की कायद्याने निष्पक्षता जपण्यासाठी या रेषा आखल्या आहेत. पण आजचं जग बघा, डिजिटल करार, ग्लोबल बिझनेस, या युगात या जुन्या रेषा, हे जुने नियम अजूनही तेवढेच प्रभावी आहेत का? की त्यात बदल करण्याची वेळ आली आहे? हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.